मी आता असं मालवण तालुक्यातील असगणी या गावात आणि वाडी असा तारवाटी वाडी काजूंच्या झाडांची आज लागवड करूची असा आपका काकलो पवार असा आपल्यावर आज बऱ्याच दिवसांनी काकलो असा आपल्यावर मा मोठो अजून खैर कसे मुळावर काढतास खानान प्रवीण प्रकाश भावे 40 काजी आणलंय ते लावतोय आता आपल्या तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आपले धरण देणे चांगला आपला माझा भेट होऊ दे लावून दिल्याबद्दल सगळ्यांचे गावकऱ्यांचे धन्यवाद धन्यवाद। मी आता असं मालवण तालुक्यातील असगणी या गावात आणि वाडी असा तारवाटी वाडी यंदा पाऊस लवकर पडलो आणि सगळीकडे सध्या हिरवळ झालेली असा मस्तपैकी बराच असं फायदो झालेलो असा या पावसानं बराचसा असा नुकसान पण झाला आणि या पावसात मासे कुर्ले बऱ्याच जणांनी धरल्याने खाल्याने मजा केल्याने कारण मे महिन्यात सहसा पाऊस पडलेलो नाही कधीच कोणत्या बघण्यात नाही होतो एवढं पाऊस पडलेलो असा मे महिन्यात आणि मस्त की जमीन उमाळलेली असा उमळा पण फुटली काही ठिकाणी आणि पाण्याची पातळी पण वाढलेली असा आणि पहिल्या पावसाबरोबर असे बरेचसे काही गोष्टी घडतात वातावरणात निसर्गात बरंच बदल होता मस्त की रानभाजी पण उगावतात रानभाजी बघूया जाऊया रानभाज्यांच्या शोधात जाऊया लवकरच थोडीफार शेतीची कामं असत ती करूया आणि रानभाज्यांच्या शोधात जाऊया आणि पहिल्या पावसाबरोबर बऱ्याच ठिकाणी झाडं लावली जातात बरीचशी झाडं मी तोडलंय पण ती सगळी धोकादायक झाडं असत काही झाडांची छाटणी केलेली असा वरसून मुळा जागेवर ठेवून आणि काही झाडं मुळासकट तोडलेली असत मालक सांगतात म्हणान कारण भविष्यात होणारा नुकसान टाळण्यासाठी अशी झाडं तोडूची लागतात। आता पहिल्या पावसाबरोबर या तारवाटी वाडीत भाव्यांची जागा असा ही आणि ह्या जागेत काजू लागवड करूची असा ही झाडांची कलमा आणलेली असत खयची जाता ही 7 नंबर वेंगुर्ला जातीचा कलम असा 7 नंबर कलम असा 7 नंबर आणि 4 नंबर ना नाही रे पण ते दुसरा का तरी 4 नंबर असता ना 7 नंबर जातीचा कलम असा 2 वर्षात धरतली ना 1-2 वर्षात एका मस्त की काजू धरतले आणि ह्या काजूच्या झाडापासून बराचसा असा उत्पन्न असा वर्षानं महिनो 1.5 महिना उत्पन्न घेतला होता 1-2 दिवस आड करून मस्त की काजी जून होतात आणि उत्पन्न देणारा असा ह्या काजूचा झाड असा एकदा लावला का ह्यांका पाणी बिनी काय नको ना पाणी आता लवकर लावले तर पाणी याची गरज नाही पाणी वगैरे लावता लागत नाही या झाडांका खत घालूचा लागत नाही ना नाही पण मोठे झाल्यावर खत नाही घालीत कोण कोण घालीत असतील खत वगैरे घालूची काय गरज नाही बरोबर त्यांच्या टायमार एक आजी धरतले एक जानेवारी फेब्रुवारी पासून हे मोहराक चालू होतात आणि मार्च एप्रिलमध्ये काजू म्हणजे काजू झाडाक चालू होता मस्त की काजू धरतले आणि काजू गर ह्यो मोठ्या प्रमाणात विकलो जाता काजींच्या घरापासून बरेचसे असे खाद्यपदार्थ तयार केले जातात जवळजवळ यंदा किती रुपये होतो दर 160 किंवा 190 पर्यंत दर गेलेलो आणि बराचसा असा उत्पन्न देणारा या काजूचा झाड असा तर काजूंच्या झाडांची आज लागवड करूची असा आपका आपल्याबरोबर उमेश भावेवाडीतले असत आणि काकलो पवार असा आपल्याबरोबर आज बऱ्याच दिवसांनी काकलो असा आपल्याबरोबर एकदा आपल्याबरोबर इलेलो बागमळ्यात कामाक तर काजूंच्या झाडांची लागवड करूची असा किती झाडं आणलेली असत 40 झाडं आणलेली असत आणि बऱ्यापैकी कोकणात पहिल्या पावसावर झाडांची लागवड केली जाता काजूंची आंब्याची सागवानाची झाडांची लागवड करतात आणि उत्पन्न देणारी अशी झाडं असत ही तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद। ही काजूची झाडं असत 7 नंबर कलम असा वेंगुर्ला मस्त की मोठी झाडं असत एका जवळ 2 वर्षांनी मस्त की काजू धरतले
2, 4 आणि 6 काजी लावलेले असत. एका काजूच्या झाडात जवळजवळ 10 फूट अधिक अंतर असा. इकडे खड्डे मारतो असंच. बरोबर ती लाईन बघ. हा सुतला ह्या लावा, दोरी लाव. दोरी लावा. बरोबर मापात येऊ त्याचे. आणि हे आपल्यावर असा काकलो. काकल्या पाया काय केलं? धोंडो बसलो ग्रास कटरचो. हा ग्रास कटरचो धोंडो बसलो. ग्रास कटर मारी होतो खंयतरी. काकलो पावर तसं ऑलराऊंडर असा. सगळा काम करता. गवंडी काम करता, झाडा तोडता, लाकडा फोडता, तिरपाळा काढता, काळजीच वारता. काजीच काढता. रात्री तो गेलो का काजी आणली. हा रात्रीचं पण फिरता काजींका. आणि तू बाबा उमेश भावे हा बाय कितीचो खड्डो मारतो असा? कसलो 1-1.5 फुटाचो. 1x1 खड्डो मारतो असा का? मा मोठो अजून खैर कसे खणतोस? हा खैर कसे मुळावर काढतास खणान? हे खैरावाले पण असत. हा आता याचा खैर असते आम्ही ठेवला. हा खैरावाले पण असत. आणि मार 2 फूट. शाबास. पिकाव आणू व्हाया होता हैदा पिच्चीन झाड आणलं नाही तर काय ह्या रिगत नाही. मग असल्या का मग पिकाव व्हाया. आता पण वाकडा व्हाया ना, हो. एका मोठा पिका होईल. मोठा पिकाव व्हाया. मारानी जोरात. खैरांची मुळा कशी काढतात खानान? त्याच्यात डबल पैसे गावतात. हा. त्याच्यात डबल ना म्हणून हा हळू मारायचा. सध्या मजुरी काय चालली आहे आपल्याकडे? 600 रुपये. 600 रुपये. हो. अरे बाप. कामासात तशी. म्हणजे काम असतात तशी मजुरी. हा हा. ऊस बीस उमेश भावे जरा खोरा वाज जोरात लाव. हा इथं वाज जरा मार जोरात. ऊस नको. आणि वाज जाऊन दे, आणि वाज खोल जाऊन दे खड्डो. अजून जातो तो. गवरड्यांचं सांगायचं ती काजी मोडतं. हा गवरडे ह्या रानात असतोच गवरडे. काळजी वगैरे मोडाची शक्यता. एखादा वय करू काही ना, हो. एखादा पुरत कंपाऊंड करतो असा कसला तारेचा तारेचा काय सगळं सिनेरी नाही सिनेरी एवढ्यात नाही. तारे. ते आधी तारेचाच कसतले. तारेचा कंपाऊंड करूचा असा. नाहीतर गवरडे किंवा ढोरा खायच नाही पण ते मोडतली. घरात कमी झाली. हा ढोरा आता कोण बाळगीतच नाही पण म्हशी होत गवरडे मोडतले ना. पण ते बांधलेले असतात. गवरडे पेचून टाक. गवरडे पेचून टाकतात. त्यांच्या शिंगांका खाज येता. मान वगैरे खाजवताना ना शिंग घातल्याने का म्हणून टाकतात. चारही बाजून जंगल असा. आणि तकडे पुढे काकल्याचा घरा. डोंगरात तकडे घरा. अजून वाईट जाऊ गय ना. हो वाईट बोचलं. वाईट आणि जाऊ गय. अजून वाईट जाऊ गय. नको लई भाजी पिशवी लहान होणार रे. हा आणि काय तो जॉईंट असताना हा त्याच्यावर माती येत नाही. माती येता नाही. हा या बाबा काय तर सांगा समजावून. आणि ती चांगली चेपू होई ना, हलता नाही वाऱ्याबरोबर. हो वाऱ्याबरोबर उद्या हो पाणी याचं पाणी नदीत काय इकडे वर येतात. तकडे पाणी येता. पाणी येतात. काय म्हणतो? असं काय दिसत नाही. हा तकडे गड नदी. हा तिची नाळा झाडा दिसतात ना, त्याच्या खाली गड नदी. ह्या सगळा तळामळा होता ना. हे आणलं. अरे बाबा माझ्या ह्या कीड मुंगळी लागा नाही म्हणून ह्या फॉरेट वाईट टाकायचा जरासा. कीड मुंगळी लागा नाही म्हणून एक प्रकारची पावडर टाकतो त्यातमध्ये. वाळवी वगैरे लागा नाही म्हणून. बाकी खत वगैरे काय नाही. खत नाही आता पुढच्या वर्षी जगा खोय आधी नाही पण घालतात तर काय जण नाही तर कसा उगीच घालून समाज एखादी मेरी तर फुकट गेला ना. आता मूळ तरी धरू खोई. बरोबर साधारण ठेव. लावा काय ती मुंगळी आहेत काय रे वर. ते जातले आता मरण. वर टाक वर वायच पावडर. तर मुंगळी लागली तर आज पकड जायचं. चला हे काय आवरून चांगले जेवढा तेवढं चेपून घेऊ काही ना. हो वाईट लेवल झाले काय चपायचा. वास बघा आहे तरी पावडरीचा. चांगले चेपा पाय ना चांगले चेपू होई म्हणजे हलता नाही मोळता चांगला. ह्या वाऱ्यानं हलता नाही अजिबात.
त्याला पुन्हा ठोंबे मारूचे लागतात. ठोमे मारू काय परत ठोंबे मारू काय नाही तर हे मोडती वारे मोडतली वारे. हा ठोंबे मारून त्याला बांधा खोया. दोन बाजून दोन काही एकच नाही एकच एकच ठोम बांधा होय म्हणतात. आणि त्याला बांधायचं. हा वाऱ्यानं हलता नाही झालं ना. आणि घ्या उडून सगळी या बस 2 वर्ष उत्पन्न घ्यायचं नाही माहिती आहे ना. म्हणजे हे आता पुढच्या सरायारी ना हा त्याचे तुपचे ह्याचे धुमारे पोचायचे. हा पुढच्या वर्षी परत दुसऱ्या वर्षाक तसेच पोचायचे. काच बेचारतली असा हा अशी गोल बेचारतली त्याका डेळे फुटत जातली. हा मग नाही तर नाही तोडला असता ते वर वर जायत राहतं ते उभे जायत राहतात. हा म्हणजे अशी पसरा होई हे काळजी मग आणि पसरा होई चांगली ना ती हा असा तिसऱ्या वर्षाक उत्पन्न घेऊ सुरुवात हा हा म्हणजे आता पुढच्या वर्षी एका मोहर येतलो मोहर येतो कोचून टाकायचो मोहर ठेवायचो ना नाही. असं काय चला हे आता काजा आम्ही लावलेली असा अशा प्रकारे सगळे काजी लावून घेऊया. आता हे सगळे जे काजी असत ना ते लावून घेतो आम्ही. जवळजवळ 10 काजी लावून झालेली असत. अजून 30 काजी लावची असत. एक प्रत्येक काजीत 10 फुटाचा अंतर असा असे लावून घेऊया. नाहीतर परत मालक गेलो तर माझ्या नावानं बॉम्ब मारीत म्हणा राहुलच मोबाईल ठेवलीच आणि काम कधी करतलंच. तर काम करून घेऊया. खय गेलं लावास खाली बाकीची. तुमच्या बघण्यात मे महिन्यात कधी पाऊस पडलेलो हा एवढ्या वर्षात कधी मे महिन्यात असं पद्धतीत पाऊस पडलेलो नाही. आता कलियुग झालो. कलियुग हा कलियुग झालं. युगामध्ये मे महिन्यात पाऊस पडला आणि आता जून महिन्यात पाऊस कमी आहे. हो हा आणि कडक ऊन लागतं असा. जरा नेरी काय आणल्या ना ती खाऊन घेऊया. काकलो दमलो खड्डो मारून मारून उन्हामुळे ह्या होता. हा म्हणून भाकरी आणलेली असा हुलपाव होता. भाकरी व्हायचो खाऊया काय असं आता बघूया. भाकरी घरी काकल्या हो घेतलंय आणि की अजून खड्डे मारूची असत. व्हिडिओ करतो. पाठवते रे हा आमचा व्हिडिओ काढ बघूया ना. आमचा व्हिडिओ करा. याकडे व्हिडिओ करतात आमचो आम्ही करतो त्यांचो. काकल्याचो कर खावा पटापट मी 1 तास काढला भाकरे खाऊ. चला पटकर अजून खड्डे मारूचे असत काजी लावचे असत. झाला जमला रे जमला. 5 सुपारी काय ती खावा आणि चला वनवा दुपाराच्या आधी लावून टाकूया. निमार तर कडक लागता असा. कोकमा सुकवून घ्यावा. बाहेर टाकलाच ना. टाकलं फोडलं असते रात्री तर बरा झाला असता. पर म्हणा काय नको आता राहू दे आता काय नका राहू दे. या झाली असती ना जरा हलाकली असती. बऱ्यापैकी रतांब्यांचा नुकसान झालेला असा आणि आता ऊन कडक लागता. रतांबे काढूचे असत फोडूचे असत सुकवचे असत. कोकमा बघूया गावतात का यंदा कोकमा गावतील अशी काय वाटत नाही. पाऊस पडलो मे महिन्यात आणि ऊन येता जाता मध्येच पाऊस पडता त्यामुळे कोकमांचा काय खरा नाही यंदा. तर आठपा रे कुरडू भाजी काय रे ही होय होय बघ कुरडू भाजी आहे सर. हे बऱ्यापैकी भाजी येतली आता रानभाजी आहे एक प्रकारची मस्तपैकी भाजी होता या कुरडू भाजीची. आणि दसऱ्याची आम्ही केसरा लावतो नव्यात. बरीचशी अशी असा भाजी थोड्या दिवसांनी येऊ होया काढू. चल चल काकड्या मार कड्डो. ऊन बेफाम लागता बाबा. भाकरी खाल्यावर काकड्याक जोर येऊ चांगलो. तवाच बरा वाटला. मालकान आणल्या भाकरी मटक्याची उसळ होती आणि तांदळाची भाकरी. तर कसलं गड्डो मारल्या तो काकल्यान दोन टायमाचो आता एका टायमाक मारल्या ना. उजा पटापट वाज बुवा काम करू लागते. शाबास खड्डो मारून घेऊया पटकन खनाक लागतंय. आता मालकीन असा एक झाड लावतोय म्हणता मी घाल माती. मी प्रवीणा प्रकाश भावे. हा 40 काजी आणलंय ते लावतोय आता. काजी आपले तुमच्या सगळ्यांच्या कृपेने आपले धरण देणे चांगला आपला माझा बेट होऊ दे. मुंबईतून इलंय काजी लावू आता लावून जातलोय
आणि धरले काय मग चोर काढून नेत चोरांसाठीच लावतोय रे. हा चोरांचा आमचं नाम पण इलो. ए नाम्याकडे गमतीशीर बोलायचा नाम्याकडे नामो नाव याचा ये बस झालं तू नको आता हात बस झालं हा नाम पण इलो असा. नामे मगाशी इलत नाही वाकरी गाव गेलंच कडे. तर आता बऱ्यापैकी काजी लावून झालेली असत. एक दोन काजी लावचे एवढीच उसाप माका. एक दोन काजी लावचे असत ते हे लावतील. काकडे आम्ही चलाचे हा आम्ही आता चलाचे. एक 15-15 फूट अंतर ठेवलेलं असा एका काजूच्या झाडात. आणि वेंगुर्ला 7 नंबर जातीची काज असा. बघूया आता कधी धरतात ते. मी बाबांनो लावलेली असत झाडं आपली चांगली जागा देत आणि चांगले त्याला भरभराट आपली येऊ दे. हा लावून दिल्याबद्दल सगळ्यांचे गावकऱ्यांचे धन्यवाद. चला धन्यवाद. हां धन्यवाद.